अरे सुशिक्षित म्हणतात स्वतःले गध्यासारखे स्वतःच वागतात. सुशिक्षित कोण? या ना जवळ, आता काही 2 लेकर झाले, सर्व पद्धतशीर आहे तुमचे. तुकोबाची कांता सांगी लोकापाशी येळा पंढरी माझा गबाई. बोलो जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जिजा माता की जय. बसा. मी माय बापाची तेरवी फेरवी, मा भावाची तेरवी फेरवी केली नाही बाया हो. माल्यावर लटा 2-2 3-3 कीर्तन करतो मी दररोज. तुम्ही म्हणाल तुझ्या अंगात तर रगत नाही, माझ्या हात हालतात जास्त दिवस, आता काही माझी गॅरंटी नाही. म्हणून तुम्हाला जेवढं युट्यूब वर पाहायचं आहे, फेसबुक वर पाहायचं आहे, हे चॅनल 24 न्यूज चॅनल खरगे नाही, ते काँग्रेसचे आहेत. खरगे खारगे आहेत, हे ते खरगे आहेत आणि हे खारगे आहेत. मी स्पीकर वाले दादा तुम्ही या बरं 1 मिनिट, तुम्हाला बक्षीस देतो मी. राम साऊंड हिवरगाव, दत्ता ढवळे कधीच कोणाच्या संसारात ढवळाढवळ केली नाही. पण आपलं तुम्ही बहुजन समाजाचे तेली माडी कुणबी धनगर माळीत कांदा मुळा भाजी अवघी गीताबाई. दत्ता भाऊ धन्यवाद. लाऊडस्पीकर फार सुंदर आहे. ओके डीजे धूम वाजवत जा. यायचे वावर गेले पण हे सुधारले नाही. याई ना उग लगन नाच्यातच गमावलं. लुंगी डान माळ्याचं पोरग पैसे कमावून राहिलं. किती वर्ष झाले ढवळे काका? 10 वर्ष. 1.5 कोटी रुपये नसतील कमावले तर गुन्हेगार होईल. ईडी येऊ देत नाही. दिल्लीशी कांटेक्ट करीन, ये अपना आदमी है छोड़ देना, इसको वॉशिंग मशीन में डालना, ये धो डालेंगे अपन. ढवळे भ्रष्टाचारी नाही, पछेने वाला है. 1.5 लाख रुपये कमावले. कोणाच्या भरोशावर? तुमच्या भरोशावर. माळ्याले अक्कल आली, आपल्याला कवा अक्कल येते? आपलं अक्कल फक्त 1 एकरी का. जरा बुद्धी येऊ द्या, जागृत व्हा. माळ्याच्या पोरानं जमवलं. बरं मुसलमानाचं लग्न असलं तरी साऊंड तुमचा जाते, राईट. मुसलमानाच्या लग्नात देत नाही असं नाही. बरं बुद्धाचं असलं, फक्त गाणे बदलवता. बुद्धाचं लग्न असलं की वामन दादा लावता तुम्ही पाणी वा. माझं हिवलंच गाड बुद्धाचं अशी अक्कल पाहिजे रे माझ्या तरुणांनो. आणि तुम्ही म्हणता आम्हाला नोकऱ्या द्या. मारे आत्महत्या करून मरून राहिलाय. आम्ही शिंपी लोक आहो. सोनार आहे, आप्पा आहे, कुलकर्णी, हे 4 जाती अशा बुद्धिवाल्या आहेत. सोनार, शिंपी, कुलकर्णी, आप्पा. काय म्हणता? कोणाचं 2 एकर दाबलं आपण? उलट आपण अक्कलवाले आहो. किती माणूस बसला तरी अर्धा मीटर कपडा. सोनाराजवळ तुम्ही किती बाया तोंड घाला, देता नाही फायदा कोणाला? सोनाराचा. आणि विकताना नाही फायदा. म्हणून नरहरी महाराज देवा तुझा सोना. अरे एखादा सोनार आहे का? सोनार समाजाची बाई माणूस आहे का? 72,000चा दाग रे. मी बरं एखादा मुसलमान आहे काय तुमच्या? असाल तर उभा राहा. नाही बरं एखादा बौद्ध आहे का? उभा राहा. भीमाचं लेकरू तू आहेस का? तू कोणाचा? इकडे. त्याला पोट्टे बोलतच नाही, फक्त झुमकावाली मस्त म्हणते. ते जोराने बोला, आवाज आला पाहिजे ना. तो कागद उचल.
आण धर. तू कोणाचा, तुझं नाव काय बेटा? आहात. तुझ्या पप्पाचं नाव? शाहिद. शाहिद. मुसलमान आहे का? वाव, मला वाटलं मुस्लिम नाही. तुले काही काही वेगळं वाटते काय? मी हिंदू आहे, तू मुसलमान आहे, हा बौद्ध आहे, हा ख्रिश्चन आहे? नाही. फक्त तुम्ही तुमच्या मायले अम्मी म्हणता, आम्ही माय म्हणतो. स्टँडर्डची अवल्यात मम्मी, अति स्टँडर्ड काय म्हणत, काय म्हणतात मॅडम? मम आणि बोलतो माल्या दवाखान्यात एक पेशंट आहे, आता माझी सून आहे लेक्चरर, त्याले ते मम म्हणतात. मम तर तो मम सोडेल म्या म्हणत जाय. मग सुनील म्हटलं हा म्या म्या काऊन करते हो? म्हणे त्याने म्या 3 वेळा सांगितलं की मम म्हणत जाय. थोडं स्टँडर्ड पडते ना. सुनले माझी MSc आहे ना, घरी अकॅडमी आहे. मॅम त्याला काही मॅम म्हणता येईना, तो मॅच करत जाय. असं कसं म्हणून राहिला. मग तिनं समजावून सांगत, अच्छा आहे 100ची नोट दे आणि एक किताब देता भाई साहब, आणि इसमें गाने अच्छे हैं. मंदिर के आगे मूर्ति, मंदिर के पीछे खुर्ची. मंदिर के आगे मूर्ति, मंदिर के पीछे खुर्ची, खुर्ची का लफड़ा किया लेटर बुक वाया के लिए देता. थैंक यू. कौन से कक्षा में है तू? 5वी. फिर शिवाजी महाराज के माँ का नाम क्या है? आग लगाना क्या स्कूल को? ज्योतिबाच्या बापाचा पता नाही, मायचा नाही, काय कोणतं शिक्षण चालू आहे? म्हणून जिल्हा परिषदच्या शाळा बंद नाही झाल्या पाहिजे बायो. उद्या आपल्या बायकाईले ना आपल्या पोरीले भांडे घासायले मोठ्या लोकांच्या घरी जावं लागेल, आणि तिच्या चिंध्या जुन्या साड्या तुम्हाला घालायला लागतील. तू पोराईले शिको, मी पाया लागतो. हे 2 घंटे हे याच्यात कमी दे, आणि पोरापोरीचा अभ्यास घ्या. आता याच होमवर्क मध्ये कमी पडते. दुःख आहे. अरे प्राध्यापकारे 1.5 लाख पगार आहे. एक प्राध्यापिका मॅडम आहे, काल बर्थडे होता, फार सेवाभावी वृत्तीची आहे, पुसद मध्ये आहे. त्या बाईनं कमीत कमी 1 लाखाचं साहित्य वाटलं का? तिले 1.5 लाख पगार आहे. तुमच्या गावातल्या अवघ्या बायका वावरात गेल्या तर एका दिवसाच्या पगार नाही होत, त्याच्यापेक्षा पगार जास्त होत. म्हणून ज्योतिबा फुले सावित्री माय सांगे, विद्ये विना मती गेली, मती विना गती गेली, विद्ये विना मती गेली, मती विना गती गेली, विद्ये विना. शिक्षण आम्हाले हे पाहिजे. त्यासाठी सावित्रीबाईची मूर्ती बसवली. कशा करता बसवली? किती वेळ झाला मला टायमिंग दे, म्हणजे मी त्या हिशोबानं चालवतो. मी खंजेऱ्या वाजवल्या 9 वाजवतो. मी पहिल्यांदा 1च वाजवली अशी. कीर्तन संपल्यावर कोणी दारू पित असेल तर दारू देऊन टाका मला. फटाके फोडत असाल तर फटाके फोडणं बंद करा. बिडी, तंबाखू, खर्रा, गुटखा लग्नामध्ये उधळपट्टी करू नका. पण सुनबाईचं पहिलं बाळणपण आपल्याच घरी करा. आपण लग्नात शानपणा करतो, पहिलं बाळणपण तिच्या मायच्या घरी करतो. लाजा नाही वाटत? तिच्या पोटात लेकरू कोणाचं? तुमचं. आणि पहिली डिलिव्हरी कुठं? तिच्या मायच्या घरी. काऊन? ती माय म्हणते. नाही, तुमची माय सांगते तिले पहिली डिलिव्हरी तिच्याच मायच्या घरी राहते. काऊन राहते? व बुड्ढे 50,000चा फटका बसते ना. आला मतलबी लोक बायकोचा लाड करायले. वा वा, तू फुल राणी आहे. कोणती राणी म्हणते? फुल राणी. आणि दुसऱ्या 15 वाड्या रात राणी.
आणि 2 लेकरं झाल्यावर केर सोनी. खोटा आहे काय काकू तू सांग? मला खरं बोलू दे. नाव मायनं ठेवलं, मला नाव काही कोण्या पंडितांनी नाही ठेवलं. तुम्ही या गुलाम, तुम्ही गुलाम, गुलामीच जगता तुम्ही. खोटा आहे काय? खोटा आहे काय? तुम्ही उभे राहा रे. हे काका मस्त आहे. द्या तुम्हाला पुस्तक द्या. या इकडे यायला. मला चेहरा इतका सात्विक आहे, काका इतके गोळ आहेत, काकू गरम आहे लागल तर आपण खरं बोलतो. आपल्याला भविष्य समजते. तुम्ही एवढे प्रसन्न, जीवनभर पैशाच्या माग कार कार केलं नाही, पण मेहनतचे एक दिवस खात नाही. बिना मेहनतचे एक दिवसही खात नाही. आणि एवढा संसार सुखाचा आहे. तुकारामाच्या शब्दात तुम्ही म्हणाल झाला हा सांगून बरोबर राहिला, चुकीचं बोलून राहिला. बरोबर आहे, बरोबर आहे. महाराज 11 रुपये द्या. चिवट्या बनवणं म्हणजे भविष्य पाहणं. म्हणून बायाईनं कधी भविष्य कोण्या महाराजले विचारू नका. आणि जर भविष्य पाहायचं आहे, आला तुमच्या घरी पंचांग पाहणार, तर एक आणून द्या त्याच्यात थोबाडीत. चांगलं माप घ्यायचो पद्धतशीर. मग तो म्हणीन मला का मारलं, मला का मारलं. म्हणा तू माया काय साठी आलता माघारी. म्हणे भविष्य पाहिलं. मग तुला पहिले काऊन नाही भविष्य समजलं, मी तुझ्या थोबाडीत मारणार. ज्योतिष्य पंचांग पाहती, त्याच्या बायका विधवा का होती. होताय का? आता तुमचं लग्न झालं तेव्हा कोणाला बोलावलं तर माय बापान लग्न काढायला पाहुणे होते, पण मेन महाराज बोलावलं. बोलावलता ना. हा मग लग्न कोणाचं? तुमचं. बायको कोणाची? तुमची. बाई आली काय? द्या नाव. नाव घ्या, नाव घ्या, नाव घ्या. बोला. सीमा शिंदे. सीमाताई शिंदे हाजीर हो. हे पाहिजे माग तुमचीच आहे की दुसरे? पाहून तर घ्या. आमचेच आहे. नाही नाही बरोबर आहे ना. न पाहता बरोबर ऐकलं हो सीमाबाई. काय मस्त जोड पाय. अवघाची संसार सुखाचा करीन अवघाची संसार. मी म्हणत होतो तुमच्यापेक्षा गरम आहे, पण ते एवढी शांत आहे. पण एखाद्या माणसाचा राग करते तर त्याची भागवत समाप्तीच करून कधीच कोणाचं वाईट करणारी नाही. समाधानी आहे. पुरं घर घेऊन चालली. तुमची बहीण, तुमची माय, तुमचा परिवार. बरोबर आहे ना. बायकोची तारीफ केली की 21 रुपये द्या. हार दे रे. ओ महा एवढ्या भाग्यानं बायको भेटते जशी सारिका प्राध्यापकाला भेटली. हा ओ महा हा टाळ्या. खंडू भाऊ असा आनंद आहे तुमच्या लेकरानं केला बरं खंडू राजा. बर मी लहानपणी लेडीजचा रोल करत जाऊ. हा थँक्यू. मी लेडीजचा रोल करत जाऊ तेजस दादा. लहानपणी तुमचे बाबाही लेडीजचा रोल करत. मी तर माझ्या बहीण सारखाच दिसतो साडी नेसल्यावर. असं आहे. एक एक कला आहे. साडी दे ते बाकी बाया बाकी राहिल्या काय, मग हे देऊन टाकू ना. यायला काही गरज नाही. खाऊन पिऊन एरिकेशन आहे ते. पण जोडीदार मस्त भेटला. या ना सारिकाताई तुमच्याच हातानं होऊ द्या ना. हे साडेही तुमच्याच देणारा. मी कायले हो बासकी करू पंक्तीत यांना गरम आणा. जाऊ आहे पाबर किती जाऊले साडी द्यायला किती अर्जंट आली माही सारिका. घ्या माय. हा हे असे जाऊ देरानी आमच्याही कुटुंबात असंच आहे बरं. टाळी. या ना तेजस आहे. भाऊ भाऊ एका जागी पाहिजे. पुरा इंडिया जिंकता तुम्ही. डाळ वगैरे इकूनच नेता. तू डाळ की बाई म्हणते त्याचाही उद्योग आहे. मारवाड्यापेक्षा खतरनाक झाले रे शिंदे परिवार. आणि काहीच कमी नाही. म्हणून तर तुमच्या चेहऱ्यावर समाधान चमकून राहिलं. आनंद या जीवनाचा. यायचा कोणता उद्योगधंदा? शेवाय
हेही दुकान आहे म्हणजे यायची कपड्याची दुकान घरी कामाला या बायको घरी कपडे विकते हो ना पण घरी तर बाई देत असन ना एक दोन चुकून बुकून आलं ते म्हणजे दोन्ही चॅनल चालू आहे इकडचं जसं आहे तसं भावाचं आहे हे म्हणून भाऊ असे पाहिजे गजाचं दुकान आहे याची बायको घरी चालवते आणि याची माय मेली लहानपणी त्याच्या बायकोची माय मेली सारख्यात आहे दोघही अनाथ लहानपणी आज एक जण मरण पावले काय कुठे आहे काका आले काय आई हे लहान भावाची पत्नी आहे का आणि हे पापड करतात काय उद्योगी बाया आहो तुम्ही मला रेकॉर्ड केली तुझ्या कुटुंबानं नाही तर बाया फक्त काहीच करत नाही खाणून बसणं तब्येत चालली सुनबाई पाणी आणव मग होते रोग मग काय बाकीच्या बाया हे पापड मेहनत लागते ना जी नाही तर मग यायले फक्त एकच काय करते सासू काय करते व्यायाम करते आता सत्यपालले कोणता व्यायाम करायची गरज आहे कपडे मी धुतो माय ताट मी धुतो फ्री आहो धन्यवाद साडी दे धन्यवाद महाबाई आभारी आहो काय किती बाईचे मालक नाही आले काकू हिरो नाही आले दे ना मग आवाज माईक मध्ये तेरा नाम लिया तेरा नाम लिया दुनिया किया वाह चांगलंय ताई तुमचे अक्षय कुमार काय करतात हे दोघही नौकर आहेत का अरे तुम्ही स्वतः दोघं